तुमची सबस्क्रायबर वाढत नाही आहेत का? किंवा मग तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही आहेत का? पण लगेच तुम्ही एकदा ह्या ज्या सेटिंग्स आहेत चॅनलबद्दल त्या एकदा नक्की चेक करा आणि मग बघा तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल. पण सर्वात आधी NG मराठीला तुम्ही सबस्क्राईब करा. अशाच नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सर्वात आधी तुम्ही मोबाईल किंवा मग लॅपटॉपवरती तुमचं चॅनल जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे youtube.com वरती. मोबाईलवर करत असेल तर डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे. नंतर तुमच्यासमोर नंतर तुम्ही सेटिंग्स ओपन केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतील जनरल, त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल चॅनलवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनचा जो पॉईंट दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक. नंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. मग बेसिक इन्फॉर्मेशनच्या खाली कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे आपली. तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कंट्रीचे नाव येतील. तर आपण सध्या इंडियामधनं व्हिडिओ अपलोड करणार आहोत म्हणून इथं इंडिया सिलेक्ट करणं खूपच गरजेचं आहे. तर इथे थोडंसं असं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कंट्री दिसेल इंडिया म्हणून. मग आपण इंडियावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे इंडिया सिलेक्ट करून घेतलेली आहे कंट्री. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात. तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, नाहीतर सेटिंग्स आपल्या बिघडू शकतात. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तुम्ही या सेटिंग नक्की तुमच्या चॅनलवरती करा आणि मग तुम्ही एकदा फरक जाणवाल की तुमचं चॅनल जे आहे ते खरंच ग्रो होईल. तर मी इथे इंडिया सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि नंतर मी परत बेसिक इन्फॉर्मेशनमध्येच खाली कीवर्ड्स दिसणार आहेत. तर कीवर्ड्स हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या चॅनलमध्ये. म्हणजे की आपलं जे चॅनल आहे ते सर्चमध्ये येतं याच्याने. तर याच्यामध्ये कीवर्ड्स तुम्ही असे टाकायचे आहेत की ज्या संदर्भात तुम्ही इन्फॉर्मेशन देतात तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा मग ज्या संदर्भात तुमचं जे चॅनल आहे. जसं की एखाद्याचं जर कुकिंग चॅनल असेल तर त्या कुकिंग संदर्भात इथं ते कीवर्ड्स टाकू शकतात. तर मी ते कीवर्ड्स आता पटापट टाकून घेणार आहे. तर आपण इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तर कीवर्ड्समध्ये मी सर्वात आधी चॅनलचे जे नाव आहे NG मराठी म्हणून ते टाईप करून घेतलेलं आहे. नंतर आपण टेक्निकल संदर्भात सुद्धा माहिती देत असतो, तर तेही मी इथे टाकून घेतलेलं आहे. नंतर आपले जे व्हिडिओ असतात ते मराठीमधनं असतात, तर मी मराठी टॅग म्हणून सुद्धा इथं टाकलेलं आहे. जेणेकरून जे आपले मराठी व्ह्यूअर्स आहेत त्यांना आपला जो व्हिडिओ आहे तो सर्च केल्यानंतर लगेच दिसला पाहिजे. तर मी तर अशा प्रकारे जे कीवर्ड्स वगैरे आहेत ते सर्व टाकून घेतलेले आहेत. तर हे कीवर्ड्स टाकल्यानंतर आपण यायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगवरती यायचं आहे. आता तुम्ही जर व्हिडिओ बनवतायत तर तुम्ही ते किड्ससाठी बनवतायत की नाही ते तिथं व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जायचं आहे अपलोडमध्ये जायचं आहे. अपलोडमध्ये गेल्यानंतर तुम्ही जे टायटल वगैरे असणार आहे तुमच्या चॅनलचं बेसिकली, तर ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे तेवढी तुम्ही. नंतर तुम्ही इथे तुमच्या चॅनलबद्दल जे डिस्क्रिप्शन आहे ते टाकून घ्यायचं आहे. मी इथे सिंपल डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे. तुम्ही याला छान प्रकारे डिस्क्रिप्शन तुम्ही इथे टाकू शकतात. तर मी इथे सिम्पली वेलकम टू माय चॅनल असं टाकलेलं आहे. नंतर इथे तुमच्या व्हिडिओची जी व्हिजिबिलिटी आहे ती अनलिस्टेडच ठेवायची आहे. नंतर तुम्ही त्याला पब्लिक करायचं आहे. ही खूप इम्पॉर्टंट सेटिंग आहे. नंतर इथं आपण यायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगवरती आल्यानंतर तुमच्या व्हिडिओची जी लँग्वेज असणार आहे की कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचे जे टायटलची जी लँग्वेज असणार आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसं की आता मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवते तर मी इथे दोघी ठिकाणी मराठी सिलेक्ट करून घेतलेला आहे.